आणि आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भावनिक आणि त्याचबरोबर धार्मिक मुद्द्यांचा प्रभाव हा कमालीचा राहिलेला आहे। अयोध्येतल्या दानपेटीतलं अयोध्येच्या राम मंदिरातल्या दानपेटीतलं चोरीचं प्रकरण हे सध्या ताजं असताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं या विरोधात जोरदार आवाज उठवलेला आहे आणि रामरक्षा आंदोलन जे मुंबईमध्ये पार पडलं ते रामरक्षा आंदोलन आता नागपूरमध्ये सुद्धा होणार आहे। उद्धव ठाकरे या मुद्द्यावरून आक्रमक झालेत आणि त्यांनी 18 जुलैला नागपुरात रामरक्षा आंदोलनाची हाक दिली आहे। यापूर्वी मुंबईत सुद्धा ठाकरेंच्या पक्षानं याच मुद्द्यावरून आंदोलन छेडलं होतं। उद्धव ठाकरेंनी राम मंदिराच्या व्यवस्थापनावरती प्रश्न उपस्थित करत भक्तांच्या श्रद्धेचा विषय पुढे आणलाय। मंदिर दान आणि भक्तांच्या भावनेशी संबंधित मुद्द्यांवर पारदर्शकता असायला हवी अशी भूमिका ठाकरेंच्या पक्षानं मांडली आहे। शिवसेनेनं रामरक्षा आंदोलन जे सुरू केलं आहे त्याचं एक पहिला टप्पा मुंबईत पार पडला। दुसरा टप्पा महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये 18 तारखेला स्वतः शिवसेना पक्षप्रमुख, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेजी आणि असंख्य आमच्या मुंबईतले सुद्धा नेते जातील आणि विदर्भातले कार्यकर्ते आणि रामप्रेमी जनता या रामरक्षा आंदोलनामध्ये सहभागी होतील। तर एकीकडे ठाकरेंचा पक्ष भ्रष्टाचाराच्या आरोपांवरनं सरकारला आणि मंदिर व्यवस्थापनाला घेरण्याचा प्रयत्न करतोय, तर दुसरीकडे सत्ताधारी पक्ष हे आंदोलन केवळ राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करतात। नाही, मला वाटतं असं कोणी नागपूरला येऊन काही रामरक्षा पठण केलं तर इशारा आहे। आता मी तर रोजच करतो मुंबईच्या माझ्या घरी, म्हणून काय उद्धवजींना इशारा आहे का? कोणाला काय विरोध आहे? रामरक्षा म्हणतं काय नाही, चुका आहे कदाचित, त्या चुका ज्या आहे ते प्रभू राम क्षमा करण्याची शक्ती दे। जनतेने केली शिक्षा तेव्हा त्यांना आठवली रामरक्षा, हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे आणि त्यांना कळलं आहे की जो राम का नहीं वो किसी काम का नहीं। तर बाळासाहेबांचे विचार जेव्हा त्यांनी सोडले तेव्हाच त्यांचं राम रक्षा असू द्या, अयोध्या मंदिरावर अनेक वेळा टीका करणाऱ्यांनी आता रामरक्षा म्हणणं एक मोठा विनोद आहे।